चहा पाय त्याच्यावर बोलूया की काय झालंय. माणसातली माणसं वेगळी असतात, जी माणसातली माणसं आहेत इथं आल्यात आणि रानातली कणसं ती सगळी बाहेर फिरायला लागली. आणि त्यातला एक बिरमुडा आहे, त्या बिरमुड्याला वाटतंय माझ्या भावतान लय वळ लागली, ती सगळी निकुळून पडली घेऊ बोंगळाच होणार आहे. आता उरण्यातून त्यातला निष्काम दादा आमच्या वार्डात तिथं आता वाळवा तालुक्यात आला आणि ज्याला इस्लामपूरचा विकास करता आला काय तो वाळवा तालुक्याचा काय विकास करणार. सगळ्यात महत्वाची मुद्दा त्यांनी शिंदे साहेबांचा फोटो बुजला वैभव दादा आणि त्या दिवशी सांगितलं आम्ही आदरणीय शिंदे साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहे. पुतळ्याची भाषा बोलले. मित्रांनो, ज्याला 5 वर्ष कमलाबाईला कमळ दिला हातात आणि जिच्यावर तिनं प्रेम केलं, लग्नाची वेळ आली, याद्या तयार करायची वेळ आली आणि यादीला बसल्यावर सांगितलं पोरगा आम्हाला पास नाही. तिसऱ्याने मध्यस्थी केली अरे बाबा याचं लग्न करायलाच पाहिजे म्हणून शेजारची पोरगी दिली आणि घड्याळ घेऊन येणं लागून केलं. आता राहिला शेवटचा माणूस सदाभाऊ खोत आमच्या शरद पवार साहेबांच्यावर बोलला. बाबा ते म्हणला काय म्हणतात दादा, मला फडणवीस साहेब सुद्धा तिसऱ्यांदा आमदार करतील. लगा हा गाय बसल्यावर ससा सापडला तुला, तू एकदा मैदानातून उतरा निवडणूक लढव ना, मग तुला कळेल हात तारा ससा सापडतो का निवडणूक लढवायचं असेल. अरे पवार साहेबांच्यावर बोलायची तुझी लायकी आहे का? पवार साहेब या देशाचे नेते आहेत. पवार साहेबांच्या बद्दल एकच वाक्य बोलतो आणि थांबतो. पवार साहेबांचा निरोप घेऊन सोनिया गांधींच्या पर्यंत जाणारे आणि सोनिया गांधींच्या पासून निरोप घेऊन पवार साहेबांच्या पाशी येणारे 2 माणसं या भारतातली, एक राष्ट्रपती झालाय आणि एक पंतप्रधान झालाय. तुम्ही आम्ही विसरून चालणार नाही. एवढ्या मोठ्या नेत्याबद्दल तुम्ही बोलताय, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. मित्रांनो, बोलायला वेळ होता पण मला अज्ञाय संदीप साहेबांची मी फक्त 2च मिनिटं वेळ घेतला. आदरणीय जयंत पाटील साहेबांना 2 नंबरचं बटन दाखवून आपण मुख्यमंत्री पदावर पोहोचवायचं आहे एवढीच मी आज्ञा करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद. नंतर वाळवा